5. शुभ भावना. एका व्यक्तीला संधिवाताचा आजार होता. त्याची पत्नी त्याची खूप सेवा करायची, परंतु सतत त्याला घालून पाडून बोलून त्याच्याबरोबर भांडण करत राहायची. एके दिवशी त्या व्यक्तीने तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून त्याची पत्नी खूप क्रोधित होऊन त्याला म्हणाली की तुम्ही स्वतः तर नीट चालूही शकत नाही, तेथे तुमची सेवा कोण करेल? तुम्ही फक्त मला त्रास देऊ इच्छिता. हे ऐकून तो व्यक्ती म्हणाला, ठीक आहे, तू मला काही दिवसांकरिता संत एकनाथांकडे घेऊन चल, मी त्यालाच माझी तीर्थयात्रा समजेन. पत्नीने पतीला संत एकनाथांकडे सोडले. 1 महिन्यानंतर त्या महिलेच्या मनात पतीला बघण्याची इच्छा निर्माण झाली. जेव्हा तिथे जाऊन तिथे तिच्या पतीला बघितले, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिचा पती पूर्णतया निरोगी होऊन स्वतःची सारी कामे करत होता. ते बघून त्या महिलेने संत एकनाथांना विचारले की मी इतके दिवसापासून त्यांची सेवा करत होती, परंतु हे बरे झाले नाहीत आणि इथे एवढ्या कमी वेळात हे कसे स्वस्थ झाले? संतांनी उत्तर दिले, मुली, तू सेवा जरूर करत होतीस, परंतु मनात जी शुभभावना असायला हवी होती ती नव्हती. स्थूल सेवेचे जसे महत्त्व आहे, तसेच मनाचे वाणीचेही महत्त्व आहे. संत एकनाथांचे बोलणे त्या महिलेच्या लक्षात आले आणि त्या दिवसापासून तिने आपला स्वभाव बदलला. शुभ भावनेच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा मनातील तडवेपणा दूर केला जाऊ शकतो आणि संबंधात गोडवा निर्माण होऊ शकतो. या मनोभावाने शुभ भावना बाळगली जाऊ शकते. शुभ भावनेने असाध्य गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. प्रयोग 1. या विश्वनाटकातील प्रत्येक व्यक्ती एक असाधारण कलाकार आहे. प्रत्येकाचे महत्त्व अतुलनीय आहे. या मनोभावाने शुभ भावना ठेवायला हवी. 2. प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्माचे फळ अवश्य मिळते. म्हणूनच आपला प्रत्येक संकल्प आणि बोल सकारात्मक असला पाहिजे.